समोर बसलेले माझे बंधू भगिनी, आज दीपक कोटेकर यांचा टॉप टाइम न्यूजचा तिसरा वर्धापन दिन आज होत आहे। दीपकचा आग्रह होता मला की आदित्य साहेब आले पाहिजे, प्रयत्न आम्ही सुद्धा केले, परंतु साहेबांची वेळ काय भेटलेली नाही। आमचे जिल्हा प्रमुख बसले, 14 तारखेचा त्यांचा इकडचा दौरा होता, पण तो दौरा कॅन्सल झाला नाही। तर नक्कीच दीपक भाऊ, आदित्य साहेब तुमच्या या कार्यक्रमाला नक्कीच आले असते। पहिली गोष्ट, तुम्ही जी काय सन्मानने चिन्ह दिले ते आमचे गॉडफादर म्हणजे बाळासाहेब ठाकरे, पूर्ण महाराष्ट्राचे बाप, त्यामुळे आम्हाला अभिमान आहे। आणि दीपक भाऊ, तुम्ही आगरी समाजाचे पत्रकार आहे, त्यामुळे तुम्हाला डबल तुमचं आम्ही स्वागत करतो। सर्व पत्रकार बंधूंना मी सांगितलेलं आहे पूर्वीपासूनच की पत्रकारी करत असताना जर जनार्दन पाटील मामा चुकत असेल तर तुम्ही नक्कीच सगळ्यांनी जास्त पद्धतीने माझ्या विरोधात गेले पाहिजे, तर मला नक्कीच चांगलं वाटतं त्या गोष्टीचं। सचिन दीक्षित हे बरंच वर्ष माझ्याकडे येण्यासाठी मला त्याला 6 महिने गेले, नक्की 6 महिने गेले। जनार्दन पाटीलच्या ऑफिसला सचिन सारख्या एक पत्रकाराला यायला 6 महिना लागले, परंतु मी माझ्या सगळे मित्रांना एवढं सांगणार आहे की जनार्दन पाटीलला भेटण्यासाठी कोणाला मध्यस्थी टाकण्याची गरज नाही। माझ्या ऑफिसला तुम्ही कधी येऊ शकता, किंवा काही जास्त अडचण असेल तर माझ्या घरी सुद्धा येऊ शकता। मी रात्री 2 वाजता सुद्धा कार्यकर्त्यांसाठी येतो। माझ्या समाजाचं काम करत असताना सपाला परिसरामध्ये, पालघर परिसरामध्ये मी रात्री 2-2 वाजता जाऊन काम केले, आणि आगरी सेनेची एक ताकद उभी केलेली होती पालघर जिल्ह्यात, जी आज कैलास पाटीलच्या माध्यमांवर त्यांचे सहकारी चालवतात। आम्हाला सुद्धा त्याचा आनंद आहे, पण ते काम करत असताना नक्की समाजावर जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे। आता मला दीपक भाऊनी मला 41 बेडीचा मुद्दा सांगितला, मला दीपक भाऊ तुमची लढाई कुठेतरी चुकली, कारण 41 बिल्डिंगचे जे आरक्षण होतं डम्पिंग, इथे माझे पत्रकार बंधू बसले, सगळ्यांना माहिती आहे की डम्पिंग हे शहराच्या 6 किलोमीटर बाहेर पाहिजे। आपण कुठेतरी चुकले असतील, प्रत्येकाने विचार केला असेल की ह्या 5000 लोकांचं वोटिंग माझ्याकडे कसं येईल आणि मी त्यांची मनं कशी वळवेल, त्यामुळे मला त्या लोकांचं नक्कीच लॉस झालं। ती लढाई जर आपण पद्धतशीर लढले असते तर नक्कीच ते आरक्षण तिथे हटले असतं आणि त्या लोकांच्या बिल्डिंग सुद्धा वाचल्या असत्या। मला 2 मिनिटाचं एक बंधन दिले, त्यामुळे मी जास्त काय बोलू शकत नाही, परंतु सचिन भाऊ, तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने पत्रकार आहात। इथे माझे मुंबई मित्राचे पत्रकार आहेत। अनेकांना मी सांगतो की पत्रकार हा तिसरा डोळा आहे। तुम्ही कोणाच्या दबावाखाली न येताना काम केलं तर मला वाटतं वसई तालुक्याचं नक्कीच भलं होईल। येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्ही कुठल्याही पार्टीच्या दबावाखाली न येताना जनतेसाठी काम करा, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।